वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। अनेक ठिकाणी शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि यामुळे पिकं धोक्यात आलेली आहे। कारण पावसामुळे आणि पुराचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। वर्धा जिल्ह्यातील अलमडोह शिवारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झालेली आहे। अलीपूर ते अलमडोह मार्गावरील वाहतूक प्रभावित झालेली आहे। मागील काही काळापासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे आणि या भागामधील जे यशोदा नदीच्या तीरावरची जी शेती आहे तर त्या शेतीमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण इथली नागरिकांकडून परिस्थिती जाणून घेऊया। दादा, काय परिस्थिती आहे? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 48 तासापासून पाऊस सुरू असल्यामुळे शेती जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे। सुरुवातीच्या काळात पावसानं दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुबार पेरणी झाली होती। आता तिबार पेरणीसुद्धा करून सुद्धा पिकं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे। त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे की सरकारनं तात्काळ या ठिकाणी मदत जाहीर करावी। त्यासोबतच नदी आणि नाल्यांचं खोलीकरण कशा प्रकारे करता येते ते खोलीकरण या ठिकाणी करण्यात यावं, एवढं या ठिकाणी सरकारकडे माझी विनंती आहे। नक्कीच सरकारने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि परिसरातील नागरिकांनी उत्तर देत येतात। महेश मुंजा, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।